नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील, देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी। सत्ताधाऱ्यांच्या धाक दडपशाहीमुळे जनता घाबरली, महायुतीत सत्ता सर्वोच्च विचार कुठेच नाही, विजय वडेट्टीवार यांचा घणाघात। परभणी शहर मी दत्तक घ्यायला तयार, फक्त घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार निवडून द्या, अजित पवार। लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची भेट, 14 जानेवारीपूर्वी 3000 येणार आणि एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, MIMचे असदुद्दीन ओवेसी यांचे सोलापुरात वक्तव्य। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यातील 1179 रिक्त पोलीस पाटील पदासाठी दिनांक 30 डिसेंबरपर्यंत आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्याचे सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिल्यानुसार माजलगाव 24 डिसेंबर, धारूर, वडवणी, केज, अंबाजोगाई, परळी, बीड, गेवराई, शिरूर, कासार 26 डिसेंबर, पाटोदा, आष्टी 1 जानेवारी असे सर्व उपविभागात आरक्षण सोडत होऊन आक्षेप हरकतींचा कालावधी उलटून आठवडा उलटला आहे, तरीही जिल्हाधिकारी यांच्याकडून पुढील भरती प्रक्रियेस विलंब होताना दिसून येत आहे। एकूण 1179 पदासाठी ही भरती होत असून महिलांसाठी 30% पदे हे राखीव ठेवण्यात आलेली आहेत। जालना जिल्ह्यातील भरती झालेली आहे, तर हिंगोली जिल्ह्याची जाहिरात निघून वेळापत्रकही जाहीर झाले आहे। मात्र बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीचा विधानसभेत विषय गाजूनही या बाबीकडे जिल्हा प्रशासनासह पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्याकडून पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही, तरी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी मांजरसुंबा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री मुकेश रसाळ यांनी केली आहे। आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगर येथील ATS पथकाने माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे केलेल्या मोठ्या कारवाईची। धार्मिक कार्याचा मुखवटा वापरून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे। बनावट ट्रस्टच्या आधारे कोट्यावधी रुपयांचा निधी जमा करून तो स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा प्रकार समोर आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाने थेट कारवाई करत माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे छापा टाकला आणि 2 जणांना ताब्यात घेतले। या प्रकरणात केज येथील ख्वाजा बाबा दर्गा येथे राहणारा अहमदुद्दीन केसर काजी वय 38 वर्षे, जो गुलजारिये रजा या बोगस ट्रस्टच्या नावाने खाते खोलून करोडो रुपयांचा निधी जमा करणाऱ्या त्या बोगस ट्रस्टचा सचिव आहे, त्याला ATSने ताब्यात घेतले असून तो ATSला वॉन्टेड होता। तसेच पात्रूड येथून इम्रान कलीम शेख, मुजम्मिल नूर सय्यद, अहमदुद्दीन सत्तार काजी आणि तौफिक जावेद काजी या 4 संशयितांनाही ताब्यात घेतले आहे। या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। अहिल्यानगरच्या फैजानी कंजुल इमान या ट्रस्टच्या नोंदणी क्रमांक वापरून गुलजार ए ट्रस्टच्या नावाने लातूरमध्ये 5 वेगवेगळे बँक खाते उघडून धार्मिक कामाच्या नावाखाली 4,63,67,503 रुपयांचा निधी जमा करण्यात आला, परंतु हा निधी आतंकवादी कारवायांसाठी वापरल्याच्या संशयावरून ATSने ही छापेमारी केली असून महाराष्ट्रात कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्थेची नोंदणी ही धर्मादाय आयुक्तांकडे करणे आवश्यक आहे। धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून वरील ट्रस्टची माहिती घेतली असता त्यांच्याकडे नोंदणी नसल्याचे कळले आहे, अशी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे तो इम्रान शेख हा गुलजारिये रजा ट्रस्टचा अध्यक्ष, सय्यद मुजम्मिल हा उपाध्यक्ष, असमदुद्दीन कैसर काजी हा सचिव, तर तौफिक काजी हा याचा विश्वस्त म्हणून बँकेच्या खात्यामध्ये नोंदणी असल्याची माहिती पुढे आली आहे। आणि आता बातमी पोलीस अधीक्षकांच्या धडाकेबाज कारवाईची। माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री राहुल सुरेतळ यांनी माजलगाव तालुक्यात टोळीने गुन्हे करणारे इसम अशोक वसंत मंदे वय 21 वर्षे, कृष्णा तुकाराम निर्डे वय 22 वर्षे, अभिषेक अशोक शिंदे वय 22 वर्षे सर्व राहणार पॉवर हाऊस जवळ माजलगाव जिल्हा बीड यांच्या टोळीवर जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगा करणे, धमक्या देणे, रस्ता अडवणे, कट रचणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे, गुंडगिरी करून जनतेत दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने सदर टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी व टोळीची पांगापांग करण्यासाठी दिनांक 13/9/2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयास हद्दपार प्रस्ताव सादर केला होता। सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगाव यांनी चौकशी पूर्ण केल्यानंतर पोलीस अधीक्षक बीड यांनी दिनांक 29/12/2025 रोजी
त्यांचे म्हणणे मांडण्यास संधी देऊन त्यांच्या टोळीवरील गुन्हे, लोकांमधील दहशत, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व सदर टोळीची पांगापांग करण्यासाठी सदर टोळीस बीड, परभणी व जालना या 3 जिल्ह्यातून 2 वर्षाच्या कालावधीसाठी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी आज दिनांक 9/1/2026 रोजी आदेश पारित करून हद्दपार केले आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, माजलगावचे ESDPO शैलेश गायकवाड, PI राहुल सुरेतळ, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड, PSI अभिमन्यू अवताडे, महादेव भैरवाळ, बागवान बिभीषण चव्हाण यांनी मिळून केली। दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी बीडच्या वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांचा धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना परिसरात ट्रॉलीच्या सावलीत बसलेले असताना त्यांच्या अंगावर ऊसाची भरलेली ट्रॉली कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला होता। गणेश डोंगरे यांचे कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या गरीब असून या घटनेला 1 आठवडा उलटून गेला तरीही साखर कारखान्याकडून मयताच्या कुटुंबियांना कसल्याही प्रकारची आर्थिक मदत न मिळाल्याने संतापलेल्या डोंगरेवाडी ग्रामस्थांसह गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार संघटनेने आज कारखान्याच्या गव्हाणीत उतरून जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन करत भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे ऊस गाळ बंद पाडले असून अद्यापही आंदोलन सुरूच आहे। जोपर्यंत मयत गणेश डोंगरे यांच्या 3 मुलींच्या नावे प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाखाची मदत दिली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। कारखाना प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कारखान्याच्या गव्हाणीमध्ये नागरिकांनी ठिय्या मांडलेला असून आज दिवसभर कारखान्याचे गाळप संपूर्णतः बंद आहे। या आंदोलनात गणेश डोंगरे यांच्या पत्नी अश्विनी डोंगरे, त्यांच्या 3 लहान मुली, भाऊ आणि त्यांच्या आईसह डोंगरेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। आमचे ते ऊसतोड मजूर काम हे गेले तुम्ही आमच्याकडे जास्त आधी श्री कर्नाटक गज केसरी घोर तपस्वी गुरु गणेश लालजी मसा यांच्या 64व्या पुण्यतिथीनिमित्त बीड, बालाघाट ते जालना अशी पायी पदयात्रा गेल्या 17 वर्षांपासून काढण्यात येते। तरी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता ही पदयात्रा बीड शाहूनगर येथून जवाहरमल प्रेमचंदजी बोरा यांच्या निवासस्थानावरून निघणार असून या पदयात्रेत संतांचे समागम सानिध्य लाभणार आहे। परमपूज्य महाराष्ट्र पर्वतिनी कोटा संघ प्रमुखा प्रतिभाजी मसा, परमपूज्य स्वाध्यायप्रेमी कुसुमप्रभाजी मसा, परमपूज्य सिद्धी सुधाजी मसा, परमपूज्य अरुण प्रभाजी मसा, परमपूज्य जयश्रीजी मसा आदी ठाणा 9 यांचे सानिध्य लाभणार आहे। तरी सर्व गुरु गणेश भक्तांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जय गुरु गणेश पंच परमेष्ठी ग्रुप बीड बालाघाटचे सदस्य श्री महावीर लोढा, पृथ्वीराज अलिजार, सुरेश दुग्गड, सचिन कर्नावट, सौरभ बोरा आणि गौरव बोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।